सत्तेत बसलेलीच कुत्र्यांची पिल्लं संजय राऊतांनी आता फडणवीसांवर हल्लाबोल केलेला आहे। गृहमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याला राऊतांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। दरम्यान गाडीखाली श्वान आलं तरी विरोधक राजीनामा मागतील असं फडणवीसांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिल्याचं सध्या दिसतंय। पूर्णपणे राजकीय आरोप आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय। अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का? हा शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर याची ज्या प्रकारे हत्या झाली, कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही? बेकायदेशीर पिस्तूल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी। त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्लं आहे। अरे कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय। एक लक्षात घ्या, या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे। या भाजपच्या गुंडांनी एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे, राज्यातलंही बदलत आहे।